दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। रहा अपडेट न्यूज। अखेर पाटणादेवी रोडवरील अडथळा ठरणारे 7 इलेक्ट्रिक पोल हटवले। चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोड बामोशी बाबा दर्गा समोरील कोट्यवधी रुपये खर्च करून कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे, परंतु त्या रस्त्याची मध्यभागी महावितरण कंपनीचे विजेचे मध्यभागी असलेले पोल वाहनधारकांसह त्या भागातील व्यावसायिक तसेच नागरिकांसाठी जीवघेणे ठरत होते। याबाबत वेळोवेळी त्या भागातील रहिवासी व वाहनधारकांनी संबंधित लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक तसेच संबंधित विभागाकडे दाद मागून देखील याकडे दुर्लक्ष केले होते। अखेर ही समस्या सुटावी यासाठी नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांच्यासह निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकमसर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले। यासाठी जनतेच्या सहकार्याने आंदोलन झाले। रस्ता रोकोचा देखील इशारा देण्यात आला होता। अखेर 3 वर्षांपासून रखडलेले काम अवघ्या एकाच महिन्यात मार्गी लागले। यासाठी वीज वितरण कंपनी तसेच नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग या तीनही विभागांनी मार्ग काढलाय। गैरसोय दूर झाल्यामुळे तेथील रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांच्यासह निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकमसर यांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे। पाटणादेवी बस लवकरच बामोशी बाबा दर्ग्याकडून जाणार। रस्त्याला अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक पोल काढल्यामुळे तब्बल 3 ते 4 वर्षांनी पाटणादेवी बस येथून जाणार आहे। यामुळे प्रवासी व व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मुराद पटेल, चाळीसगाव। पण समाजाचं काही देणं लागतो, काही कुठलंही घेणं नाही देणं नाही, हा भाग माझा नाही, राजकीय वलय कुठलाही काही आपल्याला हेतू उद्देश नाही, फक्त जनहिताचं कार्य होतं। म्हणून आपण पुढाकार घेतला आणि या लोकांची, या जनतेची आपण ही समस्या सोडवली। ही समस्या सोडवणाऱ्या सर्व विभागांचे आणि या रहिवाशांचे आणि ज्यांनी काम मार्गी लावलं या सर्वांचं मी रामलाल चौधरी, संपादक साप्ताहिक खानदेश नगरी व आदरणीय आमचे मित्र तुषार निकम सर यांच्या वतीने आम्ही सर्वांचे आभार मानतो। आणि येणाऱ्या काळात भविष्यात अशा शहरामध्ये जेथे जेथे समस्या असतील, जेथे जेथे अशा गरज भासेल त्या वेळेला जनतेने आम्हाला आवाज द्यावा। आम्ही या जनहिताच्या कार्यासाठी तुषार निकम सर असतील, मी असेल व तमाम जनतेला असे आम्ही सोबत राहू, एवढं मी आता सांगू इच्छितो। चाळीसगाव शहरामध्ये अनेक प्रश्न सोडवलेले आहेत। तर बडोदा बँकेसमोरचा जो खड्डा होता, तो खड्डा तर इंटरनॅशनल खड्डा करून टाकला होता। जगभरातले लोक पाहत होते, त्याचं इतकं लाईव्ह केलं बऱ्याच वेळा, त्या खड्ड्याचं काम झालं। 2 रेल्वे बोगद्यांच्यामध्ये कधीचा रस्ता तो खराब होता, तिथे लाईव्ह केलं, त्याचं काम झालं। काम झाल्यावर खराब काम झालं म्हणून लाईव्ह केलं, पुन्हा काम झालं, पण तरी ते खराबच झालेलं आहे। पण तरी सुद्धा आम्ही पाठपुरावा करत असतो। अनेक गटारी आहे, माझ्या घराजवळची गटार होती की जी गटार आमदारांनी 10.5 लाख रुपये खर्च झालेले होते, तिचा ठिकाणा नव्हता, त्या गटारीचं सुद्धा काम करून घेतलं नगरपालिकेकडून। तर अनेक ठिकाणच्या गटारी काढणं असो, स्वच्छता असो, बस स्टँड जवळचं जे खड्डे असो, रामलाल भाऊने आम्ही हा बराच पाठपुरावा केलेला आहे। आणि जिथे आम्ही काम करतो, ज्या आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जिथून बसेस जात नव्हते, मोठे वाहनं जात नव्हते। आता आम्ही मगाशी जे लाईव्ह केलं होतं त्याच्यामध्ये बरेच वाहनं गेले तिथून, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की हा रोड किती वर्दळीचा रोड आहे। आणि हा वर्दळीचा रोड पूर्ण ठप्प पडलेला होता। तो आज लोकांच्या, आमच्या, रामलाल भाऊंच्या आम्ही सगळे एकत्र आलो या माध्यमातून झाला आणि प्रशासनाने ते ऐकलं। त्याबद्दल प्रशासनाचा आम्ही आभार मानतो आणि लोकांचं आम्ही कौतुक करतो आणि इतर लोकांनी असं करावं असं आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.